महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। नाभिक समाज कायम आमच्या पाठीशी उभा आहे। नाभिक समाजाचा सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळाचा जिव्हाळ्याचा प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पहिल्याच अधिवेशनात मान्य करून पूर्णत्वास नेईल, असा विश्वास शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ तयार करून निधी उपलब्ध करून कार्यान्वित करेपर्यंत नाभिक बांधवांनी काल सांगोला येथे आमरण उपोषण सुरू केलं। त्या उपोषणास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली। या डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते। पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले, नाभिक समाजाच्या विकासासाठी महायुतीने महामंडळ स्थापन केलं। या पंचवार्षिकचा आता केवळ 2 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे। 5 वर्षांनंतर सुद्धा महायुतीच्या सरकारकडून महामंडळाची बॉडीची नेमणूक झालेली आहे। आपल्या मागण्या मांडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ भेटण्यास गेलं होतं, त्यावेळी त्यांनी ती भेट नाकारली होती। नाभिक समाजानं अखंड भारतीय लोकांची सेवा दिली आहे, याची जाणीव ठेवून महायुतीने सरकारने दखल घेणं गरजेचं होतं। 2 महिन्यानंतर महायुतीचे सरकार जाणार आहे। पहिल्याच अधिवेशनात महाविकास आघाडीचे सरकार यांच्या मागण्या मान्य करून पूर्णत्वास नेईल, असा विश्वास व्यक्त केला।